पी हळद आणि हो गोरी ही मंत्र आपण लहानपणापासूनच ऐकली। आज नवरात्रीचा 6वा दिवस। नवरात्रीच्या 6व्या दिवशी माता कात्यायनीची आराधना केली जाते। माता कात्यायनीचा वास हा अंबाडी या वनस्पतीमध्ये आहे असे मानले जाते, पण काही रेफरन्सनुसार तिचा वास हा हरिद्रा या वनस्पतीमध्ये आहे असे सुद्धा मानले जाते। आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हरिद्राचा जास्त प्रमाणात उपयोग करतो, म्हणून आज आपण हरिद्राविषयी माहिती घेऊ। हरिवर्णद्राती इति हरिद्रा म्हणजे शरीराचा वर्ण सुधारणारी अशी ती हरिद्रा। हरिद्राला कांचनी, गौरी, निशा, हट्टविलासिनी अशा वेगवेगळ्या नावांनी सुद्धा ओळखले जाते। हरिद्राचा रस हा तिक्त, मधुर, विपाक, कटू आणि वीर्याने ते उष्णवीर्यात्मक असते, पण उष्णवीर्य असूनही ती पित्त प्रकोप करत नाही। हरिद्रा ही शूथर व वेदनास्थापक असल्यामुळे मार लागलेल्या ठिकाणी हळकुंड पानामध्ये उगाळून गरम करून त्याचा लेप केल्यास फायदा होतो। प्रतिशाय, श्वास, कास म्हणजे सर्दी आणि खोकल्यांमध्ये हळदीचे चूर्ण मधासोबत चाटण केल्यास फायदा होतो। तसेच हरिद्रा हे क्लेदग्न तसेच कुष्ठग्न असल्यामुळे विविध स्किन डिसीजेस तसेच कंडू म्हणजे खाज असल्यास निंबपत्रासोबत त्याचा लेप करावा। आणि मुलींसाठी इम्पॉर्टंट यूज म्हणजे हळदला लोण्यामध्ये घालून जर त्याचा लेप केल्यास त्वचा ही मऊ होते।